हिंदू राष्ट्राला विरोध आहे का? हो, हिंदू राष्ट्राला विरोध आहे. हिंदू राष्ट्र पक्षाची तर तीच भूमिका आहे. हो 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 हिंदू राष्ट्राला हो हो हिंदू राष्ट्राला विरोध आहे. खरंच मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड आहे का? कोण म्हणालं? अजित पवारांबरोबर बोलताना तुम्ही कठोर असता, मात्र एकनाथ शिंदेबाबत बोलताना तुम्ही थोडेसे सॉफ्ट वाटता, असं निरीक्षण आहे. पण हे मात्र सत्य आहे की आमच्या दोघांची चांगली मैत्री होती ठाणे महानगरपालिकेत असताना. आता तो मित्र राहिलेला नाही. अत्यंत व्यवहारी राजकारणी झाला. व्यवहारी राजकारणी? हा, व्यवहारी म्हणजे आता याला ही मदत केली तर पुढे काय होऊ शकतं, मग याला कुठे आपल्याला हे करतं असे एकनाथ शिंदे साहेबांनी की मी तुम्हाला किती वेळा मदत केली आणि काय काय केलं हे मला जगासमोर सांगायला लावू नका, तोंड दाखवायला लाज वाटली. जितेंद्र आव्हाडने काय बोलावं हे त्याला अक्कल शिकवायलाही जावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला तेव्हा सर्वात जास्त आक्रोश हा मराठा समाजाचा होता. मी जोपर्यंत जिवंत आहे आणि माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत त्या श्वासात फक्त शरद पवार असतील. या बालबुद्धीच्या लोकांना कळलंच नसेल की शरद पवारांची स्ट्रॅटेजी काय आहे. त्यांना लांबायचं होतं हे सगळं. नमस्कार. आज आपलं महानगर मायमहानगर.comच्या खुल्लम खुल्ला चर्चेमध्ये आज अशी एक व्यक्ती आहे जी त्यांचे गुरुपेक्षा शिष्याला ओळखलं जातं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे स्पष्ट वक्तेपणे मागे पुढे अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य करत नाही आणि त्यांच्या मतदारसंघावरती सर्वाधिक लक्ष आहे. 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची मुलुक मैदान तोप माजी कॅबिनेट मंत्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब. सर नमस्कार. या चर्चेमध्ये सगळ्यात मला तुम्ही या निवडणुकीमध्ये चौथ्यांदा उभे आहेत आणि मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर बांधून दाखवा असं एक आव्हान म्हणा देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. खरंच मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं अवघड आहे का? कोण म्हणालं? देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबईत पहिली तुम्ही जर मुंबईत आलात तर त्याच्या प्रवेशद्वारावरच एक मोठं असं 20-25 फुटाचं एक शिल्पचित्र आहे. फुले, शाहू, आंबेडकर, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, रमाबाई, रमाई या सगळ्यांचे फोटो लावलेले एक शिल्पचित्र आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित कोरलेलं असं शिल्पचित्र आहे. दारातच आहे ते. जर दारात उभं करू शकतो तो पुतळा उभा करायला काय आहे? आणि दुसरी गोष्ट, मी त्यांना चॅलेंज दिला आहे ना, मला पुतळ्या द्या, 18 फुटाचा पुतळ्या द्या. तो रत्नागिरीसारखा पोकळ आहे, चांगल्या क्वालिटी महाराजांचा पुतळा. कारण का मी बांधलाय, स्वतः बांधलाय महाराजांचा पुतळा कळव्यामध्ये, ज्याचं उद्घाटन प्रणब कुमार मुखर्जींनी केलं होतं. आम्हाला द्या, मी लावून दाखवतो ना. कुठला तुम्ही सांगायचं ह्या एरियात लावून दाखव, त्या एरियात नाही लावला तर 2 बापाची औलाद. असे काहीतरी म्हणजे जातीवादी कॉमेंट्स करून काय होत नसतं. इतका धर्माचा तिरस्कार कोणीच करू नये. पण जितेंद्र आव्हाड म्हटलं वरती साधारणतः हिंदू धर्माच्या विरोधात सेक्युलरिझमला पाठिंबा, नक्की काय म्हणजे जितेंद्र आव्हाड कोण आहे? असं आहे की जितेंद्र आव्हाड एक असा माणूस आहे जो निधर्मी राजकारणाला समर्थन करतो. आणि माझं स्पष्ट मत आहे की धर्माचं काहीही काम राजकारणात नाही. मी सकाळी उठतो, आंघोळ करतो, कपडे घालतो, देवळात जातो, 2 मिनिटं शांतपणे देवासमोर उभा राहतो आणि घराच्या बाहेर राहतो. ही गेले अनेक वर्षाची माझी. देवळात दररोज जाता, पाया पडता? दररोज. मशिदीत जाता का? दर्ग्यावर जातो ना. ख्वाजा गरीब नवाज कुठे आपल्या ह्याला राजस्थानमधलं कुठलंच ठिकाण नाही, बिकानेर नाही. एक ख्वाजा गरीब नवाज काय आहे, अजमेर शरीफ, निजामुद्दीन औलिया. जसं आपण तुळजापूरला जातो, माहूरच्या देवीला जातो, वणीच्या देवीला जातो, जेजूरच्या खंडोबाला जातो, तशी आपण असे अनेक ठिकाणं फिरत असतो. त्याच्यामुळे कोणाच्या त्याच्यातनं एक आपली नाही म्हणायला गेली तरी श्रद्धा असते. आणि श्रद्धा ही देखाव्यासाठी नसावी. मी पूजा करतो, मी हे करतो. एक जो सेक्युलरिझमचा मिसकन्सेप्शन झालेलं आहे ते म्हणजे सेक्युलर्स आर अँटी हिंदूज.
मला तेच विचारायचं की हिंदू राष्ट्राला विरोध आहे का? हो, हिंदू राष्ट्राला विरोध आहे. हिंदू राष्ट्र पक्षाची सुद्धा तीच भूमिका आहे हो की हो हो हिंदू राष्ट्राला हो विरोध आहे? हो हिंदू राष्ट्राला विरोध आहे. हिंदू राष्ट्र होऊच शकत नाही ना. ज्या राष्ट्रामध्ये हिंदू, मुसलमान, सीख, ईसाई, बुद्धिस्ट असे विविध जाती वर्ग, सबकास्ट, कास्ट हे सगळे असल्यावरती तुम्ही कसं काय विचार करू शकता एक धर्माचा? त्यांना काय मुसलमानांना सेकंडरी सिटीजन करणार? हे असले काहीतरी म्हणजे वेडसर गोष्ट बोलूनच या व्यवस्थेचा, या भारताचा सत्यानाश होत आलाय. हिंदू राष्ट्र हे स्वप्न होतं. ते स्वप्न कधी पूर्णतेस येणारच नाही, त्यांना माहिती होतं. पण माती भडकवायची तरुणांची. राम मंदिर बांधतोय, राम मंदिर बांधतोय. बांधलं, चांगलं केलं, सगळं शांत झालं राम मंदिराच्या नावाखाली. जो दंगा धोपा चालायचा राम मंदिराच्या नावाने, राम मंदिराचं पहिल्या पावसाळ्यात झालं काय? तर पूर्ण मंदिर गळायला सुरुवात झाली. त्याला काय उत्तर देणं आहे तुम्ही? आता रामालाच उत्तर द्या. मग एक हे आहे की आता तुम्ही राष्ट्रवादीचे बडे नेते, मी एवढ्यासाठीच म्हणतो, यापूर्वीपासून तुम्ही कार्यकर्ता नेत्याचे पण, आता जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये जे काही पहिले 5 नेते असतील त्यापैकी तुम्ही आहात. आता गेल्या आठवडाभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 सभा झाल्या. मात्र त्यांनी जशी लोकसभेमध्ये पवारांवरती भटकती आत्मा वगैरे टीका केली, यावेळी त्यांनी केलं नाही. हे तुम्ही कसं बघताय? हे बघता म्हणजे त्यांना रिझल्ट कळला ना लोकसभेमध्ये. पवार साहेबांवर बोलले की काय होईल म्हणून. त्यांना रिपोर्ट गेले असतील त्यांचे IB, RAW काय असतात त्या एजन्सी, इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज, इन्फॉर्मेटिव्ह एजन्सीज. त्यांनी सांगितलं असेल पवारांबरोबर बोलू नका. तुम्ही शरद पवारांबद्दल बोलते वेळी किंवा त्यांच्याबद्दल जर कोणी, आता सुद्धा एका जाहीर पत्रकार परिषदेत तुम्ही सांगितलं की शरद पवार के ऊपर अगर कोई अटॅक करेंगे तो उसको मैं छोडूंगा नहीं. जिस तरह से छोडूंगा नाही, म्हणजे त्याचं काय व्हायलंट कारण नाही. व्हायलंट नाही, म्हणजे त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिलं जातं. सो तुमचं आणि शरद पवार यांचं नातं, जे आता मी इथे तुमच्या कार्यालयामध्ये सुद्धा की गुरु शिष्याचं नातं आहे किंवा हार मानायचे नाही या वयामध्ये, आणि ज्या पद्धतीने हे संपूर्ण वयाच्या 25व्या वर्षी ते सर्व फिरतायत, हे सगळं तुम्ही जास्त जवळून बघितलंय. म्हणजे सुप्रिया सुळे जरी त्यांची मुलगी असली किंवा तर एक जितेंद्र आव्हाड आणि पवारांचं नातं काय आहे नातं? एक कार्यकर्ता आणि नेता, बस. त्यांच्याकडून तुम्ही काय शिकलात? शरद पवार यांच्याकडून ते विद्यापीठ आपण एवढं शिकू, ते एवढं आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून मी त्यांच्याकडनं हे शिकलो, म्हणजे काहीच शिकलो नाही. शिवसेना पक्ष फुटला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, या सगळ्या शिवसेना फुटला हे तुम्हाला ऐकून खूप वर्षापासून माहित होतं की असं काहीतरी होणार आहे, काहीतरी उद्रेक होणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल हे असं तुम्हाला वाटलं होतं? आणि हे जे आता सांगितलं जातं, आज सुद्धा अजित पवार यांनी सांगितलं की गौतम अदानी यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती, या सगळ्या गोष्टी, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही आहात. काय प्रोसेस म्हणजे पक्ष फोडण्याचे नाही. सॉरी, मला याबद्दल काही माहिती नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दररोज जाऊन सकाळी साहेबांचा जीव खायचे. चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, त्रास होतोय, चला बीजेपीत जाऊया. कोण? अजित पवार. अजित पवार, सगळेच मोठे नेते, मी त्यांचं नाव घेत नाही. अगदीच वेळ आली तर तुलाच इंटरव्ह्यू देऊन तुला नाव सांगेल. पवार साहेब आपले जा, चांगलं प्रपोजल घेऊन या. मग ते 15-1 दिवसांनी, 1 महिन्याचे प्रपोजल घेऊन मग पवारसाहेब वाचायचे आणि म्हणायचे हे काही बरोबर दिसत नाही, ह्या प्रपोजलवर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून या. अरे तुम्हाला समजायला पाहिजे होतं ना. 20-30 वेळा जाऊन आल्यानंतर पण पवारसाहेबांना प्रपोजल पटत नाही, याचा अर्थ त्यांना यायचंच नव्हतं तुमच्याबरोबर. अरे धर्मनिरपेक्ष महाराष्ट्र आपल्या खांद्यावर आणि अनेक वर्ष घेऊन चालणारा माणूस एका रात्रीत जातीवादी पक्षाबरोबर जाईल का? पण 2014ला तुम्ही पाठिंबा दिला ना. 14ला पाठिंबा तो टॅक्टिकल होता, बार्गेनिंग पॉवर वाढवायच्या होत्या लोकांच्या. पण भाजपला तुम्ही पाठिंबा दिला, तुम्ही जे आता पाठिंबा म्हणजे ते पण बाहेरूनच पाठिंबा. आता पाठिंबा म्हणजे ते पण कसं होतं, कोणी येऊन सांगितलं बाहेर येऊन? प्रफुल्ल पटेल यांनी. समजून घ्या ना, हे तर 2004 पासून चालू होतं. पवार साहेबांनी आपल्या ह्याच्यात सांगितलं ना 2004ला कसं ते प्रेशर करत होते, चलो जाएंगे चलो जाएंगे. पण म्हणजे हे जे आता तुम्ही जे सांगितलं त्यावरून
असा त्यातून अर्थ काढायचा का की भाजपसोबत कधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत तोपर्यंत आमच्या पक्षाला जातीयवादी धार्मिक ती पण उग्रता आणि विषमता निर्माण करणारी व्यवस्था आम्ही समर्थन करणार नाही. पण जातीवादी धार्मिक किंवा ज्याला हिंदूचं जास्त अशी करणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे ना तुमच्यासोबत. ते प्रबोधनकार ठाकरेंचे चिरंजीव आहेत. प्रबोधनकार ठाकरेंनी काही वैशिष्ट्यपूर्ण ज्या भूमिका होत्या हिंदू समाजावर त्याच्यावरती कसे प्रहार केलेत आपण बघितलंय. तेव्हा विटापेक्षा दगड मऊ म्हणून आपण दगडापेक्षा वीट मऊ. अजित पवारांबरोबर बोलताना तुम्ही कठोर असता मात्र एकनाथ शिंदेबाबत बोलतात तुम्ही थोडेसे सॉफ्ट वाटता असं निरीक्षण आहे. या बाबतीत काय तुमचं म्हणणं आहे? असं आहे कारण तुम्ही दोघे ठाण्यातले मोठे नेते आहात. मी आणि एकनाथ शिंदे त्याच्यापेक्षा मी खूप छोटा नेता आहे. एकनाथ शिंदेपेक्षा ते मुख्यमंत्री आहेत. माझी तुलना कशी काय करतात त्यांच्यावर. एकनाथ शिंदेंना ते मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्यांदा अडचणीत मीच आणलं होतं. सिडकोचा एक गैरव्यवहार काढून आपण विसरला असाल. जेव्हा जेव्हा लॉ अँड ऑर्डरवर बोलतो तेव्हा तेव्हा मीच त्यांच्यावरती आग उठतो. पण हे मात्र सत्य आहे की आमच्या दोघांची चांगली मैत्री होती ठाणे महानगरपालिकेत असताना. आता तो मित्र राहिलेला नाही. आता ते मित्र नाहीत. अत्यंत व्यवहारी राजकारणी झालाय. व्यवहारी राजकारणी. हा व्यवहारी म्हणजे आता ह्याला ही मदत केली तर पुढे काय होऊ शकतं मग ह्याला कुठे आपल्याला हे करता येईल म्हणजे असे एकनाथ शिंदे साहेब आम्ही बघितले. जितेंद्र हे काम आहे आपल्याला करायला लागेल मदत कर ठीक आहे चला असे आम्ही वागलो एकमेकांशी. 2 दिवसापूर्वी तुम्ही एक सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की ठाण्यातील जो काही बिल्डर धार्जिने असा डीपी प्लॅन बनवण्यात आला सगळ्या गोष्टी केल्या आणि एकनाथ शिंदेंना त्याची कल्पना सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने म्हणजे ठाण्यामध्ये महापालिकेत जो काय डीपी प्लॅन बनतो आहे ते खरंच मुख्यमंत्री नगरविकास मंत्री आहेत ते. हे बघ मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. डीपी बनवायचा ना तू घ्या तू डीपी बनव. बरं अजित पवार हे काय म्हणजे या कालच धनंजय मुंडे म्हणाले किंवा अजून अजित पवार सुद्धा म्हणतात की जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे पॅचअप म्हणा किंवा पक्षफुटीला का जसं संजय राऊत यांच्यावरती आरोप केला जातो. असा जो नेत्याच्या जवळ असतो आणि नेत्याला जी भूमिका घेता येत नाही ती घेतो त्याच्याबद्दल नेहमी समोरच्या बाजूला एक थोडीशी अशी चिमटा काढल्यासारखं वाटतं. शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं नाही हो की मी तुम्हाला किती वेळा मदत केली आणि काय काय केलं हे मला जगासमोर सांगायला लावू नका. तोंड दाखवायला लाज वाटेल. जितेंद्र आव्हाड जे बोलतो ती पक्षाची भूमिका आहे. जितेंद्र आव्हाड जे काही बोलतो ही पक्षाची भूमिका आहे. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडनी काय बोलावं हे त्याला अक्कल शिकवायलाही जाऊ नका. अजून काय सांगायचं पवारसाहेबांनी. अजून तर यांना समजत नसेल तर माझ्याकडे ती तेवढी आहे पाठवून देतो. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीय विष पेरलं गेलं याला शरद पवार जबाबदार असं वारंवार राज ठाकरे म्हणतात. तर राज ठाकरेंना महाराष्ट्र किती त्यांचा पक्ष आहे निवडणूक लढतायत त्यांना महाराष्ट्र किती समजतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला गेलं तेव्हा सर्वात जास्त आक्रोश हा मराठा समाजाचा होता. जो बालेकिल्ला होता शरद पवारांचा औरंगाबाद परभणी नांदेड जालना तो उद्ध्वस्त झाला. पण तरी विचारांपासून लांब नाही हटले. एक विचारांचं त्यांचं अधिष्ठान आहे त्याच्या बाहेर ते जातच नाहीत. पण राज ठाकरेंना महाराष्ट्र कळत नाही. म्हणजे त्यांना शरद पवार कळत नाही त्यांना महाराष्ट्र कळत नाही. अजित पवार आणि तुमच्यामध्ये हे काय विचारतोय कारण वारंवार ते तुमचं नाव घेतलं जातं किंवा त्याचा रेफरन्स दिला जातो. त्यांच्यानंतर जी सेकंड इन कमांड आहेत ते सुद्धा तुमच्यावर टीका करतात. काल धनंजय मुंडे सुद्धा बोलले. अजित पवार तुम्ही एवढ्या टोकाची विरोधाची कारणं काय आहेत नक्की मला माहिती. तुम्ही त्यांना विरोधक मानतात. मी तेवढा अजित पवार एवढा मोठा नाही त्यांना विरोधक वगैरे मानायला. पण तुम्ही आता म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याच्या किचन कॅबिनेट पैकी एक हे असं बोलायला वगैरे कानाला बरं वाटतं. तुम्ही बोलला ते माझ्या कानाला खूप बरं वाटलं. पण तुमची लॉयलिस्टी
शरद पवार यांच्याशी. बरेच तो मी जोपर्यंत जिवंत आहे आणि माझा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत त्या श्वासात फक्त शरद पवार असतील. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार होती. अजित पवार हे सातत्याने सांगताय, त्यातील तथ्य घ्या. तुम्ही खरंच जाणता, तुमच्या काही बैठका झाल्या होत्या का? मलाच तर सांगितलेलं साहेबांनी, दररोज येऊन सकाळी डोकं खातात, चला जाऊया चला जाऊया चला जाऊया. मग यांना 15 दिवसात एकदा मी सांगतो प्रपोजल घेऊन या. प्रपोजल वाचतो, मग त्यांना सांगतो मी तुम्हाला सांगतो काय काय चुकलेलं आहे याच्यात. मग 10 दिवसांनी मी त्यांना परत पाठवून देतो की हे चुकलेलं असं आहे तर तुम्ही हे बदलून घ्या. मग त्याच्यात महिना जातो. या बालबुद्धीच्या लोकांना कळलंच नसेल की शरद पवारांची स्ट्रॅटेजी काय. त्यांना लांबायचं होतं हे सगळं. शरद पवार हे विचाराने लिबरल आहेत, लिबरल. आणि लिबरल माणसं BJP मध्ये जाऊ शकत नाही, कधीच जाऊ शकत कधीच जाऊ शकत नाही. जो खरोखर लिबरल, जो ढोंग करतो तो जातो. पण इंदिरा गांधी, शी हेटेड जनसंघ, शी हेटेड RSS टिल द एंड ऑफ द लाईफ. शी हेटेड देम. प्रत्येक माणूस तसा बनलेला असतो. महाविकास आघाडी, तुम्ही मुंब्र्याचे कॅन्डिडेट आहात, मी मुंब्र्यावरती येतो आता शेवटी, की महाविकास आघाडी राज्यामध्ये सत्तेत येईल असे सांगले, तर तुम्ही किती जागा बघताय? 50 ते 60 जागांच्या मध्ये बघतोय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि एक महाविकास आघाडी म्हणून तुमच्या पक्षाला किती जागा येतील? महाविकास आघाडीच्या टोटल 160 ते 170च्या मध्ये जागा आहेत. म्हणजे तुमचं सरकार येत आहे. हो. बरं, लाडकी बहीण ही जी योजना आहे, या योजनेच्या ह्या संपूर्ण महाविकास आघाडीसाठी स्पीड ब्रेकर तुम्हाला वाटतंय का? आणि तुम्हीच आरोप करत होता की पैसे नाहीत राज्याकडे. आहे ना, फॅक्ट आहे ना, ते तुम्ही पत्रकारांचा दाखवत नाही. आज शेड्यूल कास्टची फीस जात आहेत का वेळेवर? शेड्यूल कास्टचे हॉस्टेल्स चालू आहेत का? मराठा समाजाचे हॉस्टेल्स चालू आहेत का? सगळ्या महिला वर्गाला आपण फुकट शिक्षण देणार होतो 4थी पर्यंत काहीतरी, त्याचे पैसे जात आहेत का? बाकी स्कीम बंद करून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जात आहेत का? बरेच सर्वे असे जे काय येत आहेत सर्वे, याच्यामध्ये काल सुद्धा एक सर्वेला आला की महायुतीचं, तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा लोकसभा चालू होती तेव्हा प्रत्येक सर्वे दाखवायचा BJP 400 पार, 424, 404, 450. कितीवर आले? 240. त्यामुळे सर्वे हे निघत असतात, त्या सर्वेचं काय नसतं. सर्वे काढणाऱ्याला व्यवस्थित वरनं फोन येतो, हे का हा सर्वे काढ, हे इतना नंबर से टिका दे. पवारांनी तुमचं एक नातं संपूर्ण राज्याला आणि देशाला माहीत आहे. वारंवार सांगितलं तर काकांचं वय झालंय, तर ह्या सगळ्याच ह्याच्यामध्ये काका आणि पुतण्या यांचं जे नातं आहे ते पहिल्यासारखं आहे. ते मला त्यांच्या घराबद्दल मी कधीही बोललेलो नाही. अजित पवारांच्या घराबद्दल कधीही बोललेलो नाही. माझ्यावर अंगावर येईल जेव्हा, तेही मला माहिती आहे की अजित पवार कधी असं करणार नाहीत. पण काही बालबुद्धीची लोक असतात जी पर्सनल बोलून जातात, त्यांना मी उत्तर देईन, त्यांना मी नाही घाबरत. म्हणजे अजितदादांनी काही बोलले तरी त्याला वरती उत्तर नाही. असं आहे की अजितबाबा काहीही बोलणार नाहीत मला माहिती आहे. पण जर त्यांचं पॉलिटिकल क्वेश्चन असेल आणि पॉलिटिकल आरोप असेल तर त्याचा एकही आरोप सहन केला जाणार. बरोबर. मी वारंवार हे बघतोय की पहिल्या 5 मध्ये तुम्ही आहात, तर अजित पवार जर पुन्हा आले, कारण कसं आहे की अजित पवार पुन्हा आले तर असं काय बैलाला दूध निघतं काय? पण यापूर्वी झालंय ना 2000, आता ज्यावेळी ते पक्षात होते, पक्ष सोडून गेले नव्हते ना. आता माफ करायला काहीतरी नाती तर राहावी लागतात ना. त्यामुळे शक्यता कमी वाटते. नाहीच. आता मी मुंब्र्यावरती येतो. मुंब्रा हा जो तुमचा मतदारसंघ, 3 वेळेचे तुम्ही आमदार आहात, विकास कामं किंवा काय तुम्ही काय केलात हे तुमच्या मतदारांना तुम्ही काय सांगू शकता? महत्वाची कामं आणि पुन्हा निवडून तुम्हाला काय दिलं पाहिजे? कळवा आणि मुंब्र्याच्या लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला ह्याच्यातलं परफेक्ट उत्तर देतील. कळवा आणि मुंब्रा होतं कसं आणि आता आहे कसं. साधी गोष्ट सांगतो, ज्यांनी 5,000 आपलं
5,000 ते 20,000च्या मध्ये घरं घेतली, त्यांची घरं आज 1.5 कोटीला विकली जातात. 5 लाखाला, सॉरी 5 लाख ते 20 लाखापर्यंत ज्यांनी घरं घेतली त्यांच्या 1.5 कोटी रुपयापर्यंत घर विकलं जाते. दॅट इज व्हॉट यू हॅव अचीव्ड. बरं, कळवा मुंब्रा, स्पेशली मुंब्रा बाबतीत बोललं जाते, अनधिकृत बांधकाम इथे देश जिथे गरिबी आहे तिथे हा 100% प्रश्न उभा राहणार. आणि हे काही एकटे ते बांधत नाही ना, याच्यामध्ये म्युन्सिपाल्टीचे अधिकारी समावेश असतो, ते पैसे खातात. डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, सगळेच लाईन असते ना पैशांची. मग त्याच्यासमोर तुम्ही टिकत नाही. तर आपण शेवटच्या सेगमेंटमध्ये आहोत की शरद पवार यांच्यामध्ये देशाचे पंतप्रधान होण्याची क्षमता होती, ते का होऊ शकले नसते? तुम्ही खूप वर्ष त्यांच्यासोबत आहे, कारण क्षमता खूप आहे. वयाच्या 85 एवढ्या दुर्धर आजारावरती मात करून ते फिरतात. महाराष्ट्र असा मी सहजासहजी स्वस्त बसणार नाही. असं आहे की त्यांचं ते टॉनिक आहे. 2004च्या ऑपरेशन नंतर ते जेव्हा डॉक्टरांना सांगितलं की मला प्रचाराला बाहेर पडायचं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं नाही, शक्यच नाही. त्यांच्या इथलं रक्त वाहत होते सगळी. काकी आल्या, म्हणजे प्रतिभा काकी, आणि त्याने डॉक्टरला सांगितलं की, म्हणजे शरद पवारांचे अप्रोक्ष सांगितलं की त्याला जाऊ द्या, हेच त्यांचं टॉनिक आहे, हेच त्यांचं औषध आहे. हे प्रतिभा आपण काय बोलणार, हे घरच्यांना माहिती आहे. ते लोकांशिवाय जिवंतच राहू शकतात. लोकसंग्रह ही त्यांची ताकद आहे, हेच त्यांचं इंजेक्शन आहे, हेच त्यांचं टॉनिक आहे. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, काय काय असेल सगळं व्हिटॅमिन तिथेच आहे. पण आज 85 वर्षी सुद्धा शरद पवार यांना महाराष्ट्र पिंजून काढावी. तुमची जो काय पक्ष आता आहे, म्हणजे शरदचंद्र पवार पक्ष, त्यातली सेकंड इन कमांड पूर्ण राज्यभराचं अपिलिंग असं नेतृत्व का उभं राहिलेलं नाही? की ज्या ठिकाणी समज जितेंद्र आव्हाड अपिलिंग नेतृत्व आहे. जातो ना आम्ही, आमच्या परीने आम्ही फिरत असतो. पण असं आहे ना की आता शरद पवार आहेत म्हटल्यावर लोकांची इच्छा काय असते, शरद पवार माझ्या गावात आले पाहिजे, जशी माझी इच्छा असते. काय तुमचा फॉर्म सुद्धा भरायला आले होते. म्हणजे मी एकदम लकी आहे की एकमेव फॉर्म त्यांनी भरला, जिच्या मिरवणूक ते सामील झाले, तो माझा होता. इतर कोण बाकी नाहीच एवढं. बरं, इतर राजकीय पक्षांप्रमाणे सुद्धा भाजप सुद्धा एक पक्ष आहे, पण तो सत्तेत येण्याचा किंवा राहण्याचा तुम्हाला एवढा धोका का वाटतो आव्हाडजी? भाजप जर सत्तेत आलं तर पुन्हा धोका निर्माण होऊ शकतो किंवा राज्याची अधोगती होऊ शकतं. बाकी पक्षाप्रमाणेच आहे ना, तुमचा एक पक्ष आहे, किंवा तुम्हाला असं का वाटतं? कारण भाजप त्यांची कार्यप्रणाली, काय कार्यप्रणाली म्हणजे ते जे काही इतर जातींबरोबर करतात, जिथे जिथे शासन व्यवस्था त्यांच्या ताब्यात असते, तिथे तिथे ते कसे संघर्ष पेटवतात. हाथरसला कसा पेटवला, आसाममध्ये काय होतंय, मध्य प्रदेशमध्ये काय झालं, लोक उड्या डोळ्याने बघत असतात ना, ते कळतं हे काय चालू आहे. आणि भारत हा संविधानाने सेक्युलर आहे, त्याच्याही पेक्षा भारताची लोक मनाने सेक्युलर आहेत. पण तुम्ही मूळचे काँग्रेसचे आहात, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शिवसेना फुटली, मात्र काँग्रेसमध्ये कोणतंही एक गट असं नेतृत्व बाहेर पडलं नाही. काँग्रेसची विचारधारा आहे की काय, की ह्याच्यावर मी अभ्यास नाही केला. तर शेवटचा एक प्रश्न की महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल, मुंब्र्यामध्ये तुम्ही पुन्हा चौथ्यांदा निवडून येण्यासाठी तुमची प्रचार सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, मात्र वैयक्तिक सुद्धा आरोप तुमच्या निकटवर्तीयांवरती केले जातात. हे सगळं तुम्ही कसं बघताय? कारण जेव्हा पायाखालची वाळू सरकते तेव्हा सेकंड इन कमांडवर टीका केली जाते. म्हणजे शेवटचं महाविकास आघाडीलाच का निवडून दिलं पाहिजे? आज डिझेलचा भाव काय, पेट्रोलचा भाव काय, तेलाचा भाव काय, खोबऱ्याचा भाव काय, तूर डाळीचा भाव काय, काय इंडस्ट्रियलायझेशनचा रेट काय? फक्त भाजप जबाबदार आहे त्याला. म्हणजे हे तुमच्या ज्या वेळेस तुमच्या गावामध्ये अस्थिरता येतात ना, अस्थिरता येते तेव्हा पहिले पळतात ते बावणे. आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टमेंटच स्लो झाली या दंग्यामुळे. या फॉरेन इन्व्हेस्टमेंट म्हणतात आम्हाला वी वॉन्ट टू लिव्ह इन पीस. प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून
पुढेच असतं सगळ्या गोष्टी. तुम्ही सगळ्या सीट शेअरिंगमध्ये जे काय मुख्य वाटाघाटी होत होत्या, जागा वाटप होतं त्यामुळे होतं. तर तुमच्या पक्षाची जर तुम्ही म्हणालात आता की 50 ते 55 किंवा 55 ते 60 आमदार निवडून येतील, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल का कोणी? नाही. आमदार जास्त निवडून आले तरी नाही? आम्ही शिस्तप्रिय आहोत आणि मी बिलीव्ह इन कॅपिटल डिस्कशन, कलेक्टिव्ह डिस्कशन. एकत्र बसा, चर्चा करा, त्याच्यातनं एक सार काढा आणि त्याच्यातनं मग अंतिम निर्णय. वाद होणार नाही मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडी? कोण वाद घालायला ऐकून ऐकून म्हणजे काँग्रेस आणि शिवसेनेचे वाद सुरूच आहेत ना, मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. आम्ही तसं काही केलं नाही, आम्ही बोललोही नाही आणि त्यांच्यामध्ये पडलेलो नाही. त्यांना विनंती केली मी की तुम्ही उघडपणाने भांडणं टीव्हीवर दिसतील असं दाखवलं. तर हे होते जितेंद्र आव्हाड, ज्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पदासंदर्भात असे कोणतेही वाद महाविकास आघाडीमध्ये नाही आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तसा ते प्रोजेक्ट करत नाही. मात्र एवढं मात्र त्यांना आशावाद आहे की 165 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला येतील आणि मुंब्र्याचा जो काही विकास झालेला आहे तो त्यातील जनतेला तुम्ही विचारा. आज आपण आपलं महानगर महानगरला वेळ दिलात याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर.